महेश दादा आपलं मी मनपूर्वक आभार मानतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये विकी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. याला पहिलाच बॉल पेस करत असताना विजयच्या बॅट मधून आलाय लांब 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 लचक षटकार लॉंग अँड पहिला षटकार आलाय विजयदादा सपकाळ यांच्या बॅट मधून. आणखीन दोन आले तर महेशदादा पोपळकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज आहे. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेलेत. गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय इनफिल्डच्या डोक्यावरतून. बॉलने सीमारेषा चिरलेली आहे तलवारीच्या धारेने. आणखीन एक विजयच्या बॅट मधून दमदार चौकार. डीजे डीजे मास्टरचं कौतुक करेन. ज्या पद्धतीने सकाळपासून मराठी भाषेतील गाणी त्यांनी आपल्या समोर आणलेत. बॅकफुटला जात असताना आणखीन एक कट लागला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फेकी लगोलग केले तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेत. बॅकफुटला जात असताना इनफिल्डच्या डोक्यावरतून कव्हर रिजन मध्ये हा फटका सजवायचा होता विजय सपकाळ यांना. परंतु बॅटची वरची कडा लागल्यानंतर अगदी बॅकअपला जे क्षेत्ररक्षक होते तिथे बॉल निघून चालला. एक धाव मिळालेली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धाव आहेत 11. यावला सरळ हाताने या बॉलला उडवलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक अगदी मिड ऑनची खाली येतील आणि इथे विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 वेनेखोल टीमला. विनोद सपकाळ बॅक टू डकआउट. आणखीन एक धक्का. ज्या पद्धतीने डीजे मास्टर यांच्या माध्यमातून गाणी वाजवली जात आहेत. हे गाणं ज्यांनी वाजवलंय ना आता ते मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये अक्षरशः गोंगावणारं हे गाणं आहे. प्रत्येक जण ज्या वेळेला हे गाणं नवीन आलं त्यावेळेला प्रत्येक जण या गाण्याचं रील्स बनवायचा. या गाण्याची मात्र वाहवा करायचा आणि तेच गाणं डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. कौतुकास्पद गाणी वाजवली जातात आज मराठी भाषेतील आणि प्रत्येक जण या गाण्यावरती फिदा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विकी. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. विकीने या ओव्हरमध्ये विकेट्स देखील मिळवल्या. 2 मोठे फटके देखील खर्च केले. हे षटक आहे ना दोन्ही टीमसाठी चांगलं राहिले मी म्हणेन. कारण ज्या पद्धतीने एक षटकार एक चौकार विजयच्या बॅटमधून आलाय आणि त्यानंतर मात्र विकीने देखील 2 विकेट्स या ओव्हरमध्ये मिळवलेत. अर्थातच प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती त्यांना माघारी पाठवण्याचं काम विकीने देखील केलेलं आहे. दोन्ही संघांसाठी पहिलं षटक खूप चांगलं राहिलेलं आहे मी म्हणेन. एका षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स देखील गेलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सिद्धू आलेत ज्याने पाठीमागच्या ओव्हरमध्ये मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. ओहो हा बॉल वेगवान पद्धतीचा अगदी ओव्हर पिचचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसला. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे आणि पहिला बॉल अगदी डॉट हाताळलाय गोलंदाज सिद्धूने. वेगवान पद्धतीचा मारा करण्याचा मानस विजय सपकाळ यांचा होता. विजय सपकाळ म्हटलं की वेनेखोल टीमचा एक आक्रमक फलंदाज. अटॅकिंग क्रिकेट म्हणून त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहिलं जातं. हाफ ट्रॅकर बॉल आहे. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी अगदी आमच्यापर्यंत नकारात्मक चेंडू घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. पहिल्या बॉल जर आपण पाहिलं तर डॉट आला. दुसरा बॉल त्याच वेगाने हाताळला होता आणि सिद्धूकडे वेग जास्तीचा आहे परंतु दिशा या बॉलच्या पाठीमागे भरकटली होती. आम्ही सातत्याने सांगत आलोय तुमच्याकडे वेग किती याला महत्व नाहीये. तुमच्याकडे दिशा कशा प्रकारची आहे याला खूप महत्व आहे. हा ट्रॅकर बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कॅचची मांग. ओ माय गॉड. कॅच खूप महत्वाची होती. कॅच पकडली असती ना तर मॅच नक्कीच पकडली असती परंतु इथे कॅच ड्रॉप केलाय अर्थातच रविराजने.
आणि कॅच होती ती अर्थातच विजय सपकाळ यांची. विजय सपकाळ हा खेळाडू जर मैदानाच्या बाहेर गेला असताना तर बनगर टीमने मात्र या मॅच मध्ये पकड जमवली असती, परंतु विजय सपकाळ यांना एक जीवनदान मिळाले. त्या जीवनदानाचा फायदा कितपत उचलणार? पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं आणि 2 धावा यशस्वीरित्या धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आम्ही सातत्याने सांगत आलोय, ज्या ज्या खेळाडूंना जीवनदान मिळालंय त्या त्या खेळाडूंनी इतिहास रचलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माची 264 ची खेळी आणि त्यानंतर विश्व वर्ल्ड कप मध्ये मॅक्सवेलची 201 ची इनिंग पाहायला मिळाली होती कॅच ड्रॉप झाल्यानंतर, परंतु या मॅच मध्ये विजय सपकाळ यांना एक जीवनदान मिळालंय. त्यानंतर त्यांच्या बॅटमधून एक वेळा दुहेरी धाव आली, त्यानंतर सिंगल धाव आले, परंतु अजूनही मॅच बाकी आहे. या मॅच मध्ये विजय सपकाळ यांची बॅट जर तळपली ना तर ते थांबायचं नाव घेणार नाहीये, कारण विजय सपकाळ म्हटलं की मारझोड आणि तोडझोड त्यांना खूप पसंत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सिद्धू निघालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलेत. अक्षयने देखील या बॉल वरती आक्रमण केले, बिगिट करण्याचा प्रयत्न फसलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये कॅच पकडले. फलंदाज बॅक टू डकआउट. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मार्शीच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. ओ बुलाती है मगर जाने का नहीं है. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः चौकार आलाय. खरं तर क्रिकेट म्हटलं की क्रिकेटचं अतोनात प्रेम प्रत्येकाचं असतं. प्रत्येकाने क्रिकेट खेळलंय, प्रत्येकाने क्रिकेट जगवलंय आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महाकुंभ पाहायला मिळतोय. क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. 3 षटकांच्या माफ करा 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉलच्या पाठीमागे 21 धावा वेनिखुल टीमने बनवलेत. उर्वरित 12 चेंडूंच्या पाठीमागे वेनिखुल टीम किती धावा बनवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर बॅट्समन विजय सपकाळ, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आलेला आहे. हा बॉल सोडून दिलाय. या बॉलच्या पाठीमागे नजर रोखून ठेवली होती. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये रविराज आलेत आणि रविराजने पहिलाच बॉल खराब हाताळलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. यावेळेला समोरच्या हाताने या बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर विजयच्या बॅट मधून आलाय. अगदी नामांकित बहारदार लाजवाब षटकार. बॅकफुटला जात असताना कव्हर ड्राइव्ह अपलातून डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. चलते रहने में ही सफलता है, रुका हुआ तो पाणी भी बेकार हो जाता है. मैदानाच्या आतमध्ये विजयची बॅट तळपले आणि बॅट चालले म्हणूनच तो सीमारेषेला आग लावतोय.
काय बॅटिंग करतोय यार, अफलातून परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय. आणखीन एक चांगला शॉट, कडक शॉट येतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत यावेळेला मिसफिल्डिंग होती की काय, थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती नरेंद्र यांच्या माध्यमातून. थोडीशी दुखापत झाली होती डोळ्याला, त्यानंतर एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलंय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर धावपलकावरती धावा आहेत तब्बल 34 धावा. मैदानाच्या आतमध्ये विजय सपकाळ घेत आहेत 10 बॉलच्या पाठीमागे 28 या अंकावरती. 280चा स्ट्राईक रेट आहे. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. हाई स्ट्रोक चांगला आहे, परंतु यावेळेला क्षेत्रक होते, क्षेत्ररक्षक करतोय चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार, येतोय चौकार. बॅट तळपताना पाहायला मिळते तो. अक्षरशः चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट दाखवताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक, व्ही शेप मध्ये गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कदमों को रुकना मंजूर ना था, राहे और भी तो है, तय भी करना है तो करारा होकर करना है. मैदानाच्या आतमध्ये विजयची बॅट तळपले. बेचाळीस धावा धावपलकावरती आहेत आणि आतापर्यंत विजयने 36 बनवलेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक, बॅट मधून आवाज आलाय, टक, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. टकाटक विजय सपकाळच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. मैदानाच्या आतमध्ये आता संकेतची बॅट देखील तळपायला लागले. तो देखील सांगून देतोय, आज की पार्टी में अकेले विजय के तरफ से पार्टी नहीं है, मेरे तरफ से भी पार्टी है. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एकच धाव इथे प्राप्त केले, कारण स्ट्राईक हवी होती विजयला, कारण विजयची बॅट तळपले आणि जितकी स्ट्राईक विजयला मिळेल तितक्या मात्र धावा वेनिकोल टीमसाठी येताना पाहायला मिळतील. 42 धावा धावपलकावरती वैयक्तिक लावलेले आहेत विजय सपकाळने. अर्धशतकासाठी 8 धावांची आवश्यकता आहे विजय सपकाळ यांना. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होईल का याची उत्कंठा आता प्रत्येक खेळाडूला लागलेली आहे. हा बॉल हाफ ट्रॅकर ठेवला होता. 1 बाउन्सरचा इशारा देखील गोलंदाज विक्रांतला केलेला आहे. 55 धावा धावपलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 3 चेंडूच्या पाठीमागे अर्धशतक बनवण्यासाठी विजय सपकाळला 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवले. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतायत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेंदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
गेल्या मॅचमध्ये जे प्रयत्न केले 30 ते 32 धावांपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न कराल. तुमची टीमबद्दल काय सांगाल? कोऑर्डिनेशन काय आहे? कशा पद्धतीने टीमची बांधणी आहे? खरं म्हणजे नवीन सीझन आहे आणि ह्या सीझनची आमची पहिलीच मॅच आणि सर्वांबरोबर आम्ही बोलून घेतलं की गेल्या सीझनमध्ये ज्या आपण चुका केल्या त्याच्यावरती ती इम्प्रूव्हमेंट करूया आणि पिचवरती कोणावरती ओरडायचं नाही आणि एकमेकांना सपोर्ट करूया आणि जेवढा सपोर्ट करा एकमेकांना चेअर करा आपण जिंकूया मॅच. अगदी बरोबर आहे. कॅप्टन असावा तर अगदी सूरज निकम सारखा. जरी तुमच्याकडून चुका झाल्या तरी देखील कोणत्याही खेळाडूला बोलायचं नाही जास्त, कारण त्यानंतर आणखीन प्रेशर निर्माण होत असतो. आणि खरं तर हा फॉर्मॅट जो खेळवला जातोय पोपळकरवाडी या टीमच्या माध्यमातून, कशा पद्धतीचा हा फॉर्मॅट तुम्हाला वाटतं आणि काय सांगाल या फॉर्मॅटनुसार? ज्या पद्धतीने एक सामना जरी तुम्ही पराभूत झाला तरी देखील एक गाव 11च्या टुर्नामेंटला अशा पद्धतीचा फॉर्मॅट आहे. नॉकआउटमध्ये कसं होतं की नॉकआउटमध्ये एकच मॅच भेटते आणि बऱ्याच प्लेयरांना त्याच्यामध्ये परफॉर्मन्स करायला भेटत नाही आणि हार्डली 2-3 ओव्हरची मॅच असते. याच्यामध्ये कसं ॲटलिस्ट 2 ते 3 मॅच एका टीमला खेळायला भेटतात. त्याच्यामध्ये प्लेयरांना आपला परफॉर्मन्स दाखवायला भेटतो आणि मग त्याच्यामध्ये रिअल कळतं की बाबा ह्या प्लेअरचा गेम काय आहे. तो याच्यामध्ये खूप चान्स आहे की नवीन नवीन प्लेअर भेटण्याचा पण चान्स खूप असतो. अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला ऑल द बेस्ट. कुरुल टीम, तुम्ही देखील एक सामना जिंकलाय. आता बॅटिंग करायचं आहे या मॅचमध्ये. कितपत मजाल मारू शकाल? 50+ बनवायचा प्रयत्न सर. पाठीमागच्या मॅचमध्ये तुमची बॅट तळपली नाही, त्याचबरोबर तुमच्या बंधूची बॅट तळपली नाही, परंतु मोक्याच्या क्षणी आदेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 28 धावा बनवल्या. त्याच्याबद्दल काय सांगाल आणि या मॅचमध्ये त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? आमचा म्हणजे की स्टार्टिंगचे आमचे बॅट्समन चांगले खेळले नाहीत त्याबद्दल तर थोडी हे दिलगिरी आहे. पण आम्हाला माहीत होतं की आमचे अजून पण बॅट्समन आहेत की आमच्या चुकीच्या काळामध्ये ते उपयोगी पडतील आणि ते तसंच झालं की आदेश आमच्या संकटकाळी धावून आला आणि आम्हाला विजय मिळवून दिला. पाठीमागच्या मॅचमध्ये संकट मोचक म्हणून आदेश उभा राहिला. थँक्यू तुमच्यासाठी देखील आणि तुम्हाला दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच महागुरु. तर विद्यमान स्थितीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हणतात, सांगून गेला तो का पैशाला मुकू नका. आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या व्यासपीठावरती चला 4 व्हीलर ज्याची कोणाची आहे त्यांनी थोडेसे बाजूला करायचे आहे. थोडासा व्यत्यय येतोय ग्राउंडच्या आतमध्ये, तर विनंती करतो आपण सहकार्य करा. तर मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन टीमच्या माध्यमातून. एका बाजूला बनगर तर दुसऱ्या बाजूला वेणेखोल. या टीमच्या माध्यमातून साहेबांचं टीम खुलं झालं. खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती प्रमुख अतिथी, खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं सड हाताचं व्यक्तिमत्व महेशजी पोपळकर साहेबांचं टीम खुलं झालं गेलं. आता तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. तो पासवर्ड अशा प्रकारचा असेल की लगातारच्या 3 षटकारासाठी बॅटिंग करणारी टीम अर्थात बनगर टीमच्या प्रत्येक खेळाडूला 500चा धनादेश दिला जाईल. आणि दुसऱ्या बाजूला वेणेखोल 3 विकेट प्रत्येक पाहायला गेलं तर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा धनादेश दिला जाईल महेशजी पोपळकर साहेबांच्या माध्यमातून. म्हणजे त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं आलं की बनगर टीम म्हटलं गेलं की त्यांच्या पत्नीचं गाव आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं गेलं तर अर्थातच वेणेखोल आईचं गाव. म्हणजे आता दोन्हीकडे पैशाची उधळण केली जाते. थँक्यू सो मच. ही पाहायला गेलं तर स्पर्धासाठी आपण लाखो खर्च केलाय, म्हणजे चर्चा तर होईलच हरकत नाही. आणि या चर्चेमध्ये अजून चर्चा करण्यासाठी भाग असणारं व्यक्तिमत्व अर्थात महेशजी पोपळकर साहेब यांचं टीम खुलं झालं. पासवर्ड टाकावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला रोहन पाहायला मिळतोय. इथे पाहतो आपण समोरच्या बाजूने मारलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय, म्हणजे तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आपल्याला पाहायला मध्ये सलामीर जोडी अमित आणि विक्रांतची जोडी. असं म्हणतात अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये ज्याचं आहे घर, नाव आहे विक्रांत गुजर, त्याला म्हटलं जातं बनगर. अर्थातच बनगरचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भलं मोठं लक्ष ठेवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आता तुम्हाला इथे फक्त प्रयत्न करावा लागेल. जिद्द चिकाडी मेहनत याचा त्रिगुणी संगम इथे तुम्हाला साध्य करावा लागेल. अर्थातच मेहनत इथे करावी लागेल. चला पाहतोय आपण 4 व्हीलर थोडासा अडथळा येतोय. ओके, थँक्यू सो मच. असे सहकार्य राहू द्या. तर माच्या दिशेने आपण जाणार आहोत. आता तुम्हाला गाडी डेस्टिनेशनला पोहोचवायची असेल तर तुम्हाला पहिला इथं पाया रचावा लागेल आणि पाया रचताना पाहायला मिळेल इथं फुल टॉच सेंड होता, परंतु नो बॉलचा इशारा पाहतोय आपण मुंबईचा मरीन ड्राईव्ह. आणि बॅट्समन पाहतोय आपण अमितचा कव्हर ड्राईव्ह ठोक डीजे.
सातारा जिल्ह्याला साता समुद्र पार आपल्या मधुर वाणीतून नेताना आपल्याला पाहायला मिळते, त्याचं देखील आपण खूप खूप करूयात कौतुक. तमाच्या दिशेने जाऊयात आपण. रोहन वरती केले आक्रमण. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या बाजूला आपल्याला फटका पाहायला मिळाला. तिथे पाहता क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती अपघात झाला असता, परंतु शेवटच्या मुवमेंटला पाहता आपण इथे परतावं लागेल. ग्रीन सिग्नल दिला गेला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, अन्यथा इथे अपघात झाला असता. तर पाहतोय आपण बनगर टीमने जर ही मॅच जिंकली तर नितीन दादा मनवे साहेबांच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे आज खर्च केला जातोय टीमच्या माध्यमातून. हे प्रेम आहे आपल्या या खेळाडूंवरचं आणि हे प्रेम आहे बनगर गावावरचं. पुन्हा एकदा पाहतोय आपण गोलंदाज. ओ काय भन्नाट वेग. अक्षरशः पाहतोय फलंदाजाला याचं प्रत्युत्तर देता नसता आलं. तो प्रत्युत्तर देताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला रोहन. त्याने नो बॉल जरूर फेकला, त्याच्यावरती चौकार आला, परंतु आता आपण धावफलकेवरती जाऊयात. आपण धावफलक जाऊन पोहोचलो 9च्या घरामध्ये. तर पाहतो आपण आता मयूरजी पोपळकर साहेबांना इनिंग ब्रेक दिलाय, त्याच्यानंतर आपल्याला ऋतिकजी पोपळकर पाहायला मिळतात. इथे पाहतो ऑफरॉयचा फटका पाहायला मला. तिथे क्षेत्ररक्षक धावत पळत आला मिडॉनचा आणि त्याच्या माध्यमातून सूर्य फेके. तत्पूर्वी पाहतो आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे सुकर 2 धावा. आता मी तर म्हणेन बिना हवा से फुल क्या खिले, अरे जब तक बारिश न हो और इक्के दुक्के से क्या टीम जीत पाएगी बनकर जब तक चक्के और चौके की बारिश न हो. इथे पाऊस पाडावा लागेल आणि पाहतोय आपण महेशजी पोपळकर साहेबांच्या माध्यमातून ती चौकारासाठी लगातारचे 3 चौकार षटकार यांच्यासाठी 500चा धनादेश दिला जाईल. म्हणजे मॅच किती इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे एका बाजूला आपल्या पत्नीचं गाव आणि दुसऱ्या बाजूला आईचं गाव, म्हणजे पैशाची उधळण नक्कीच केली जाते. म्हणजे टीम कोणतीही जिंको, एका बाजूला पत्नी नाराज होणार तर दुसऱ्या बाजूला आई नाराज होणार, अशी गत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु आता इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडणार. एटीएम खुल्लं झालंय, पासवर्ड टाकायचा आहे समोरच्या बाजूने. तिथे इनफिल्ड मध्ये सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली. तिथे बॅकअप करणार क्षेत्ररक्षक धावत पळत आला आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 12 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्तीचा इशारा. आता पाहता आपण फलट क्रमांक 2 वरती कोणती गाडी येणार त्याच्यावरती विश्वास ठेवला जाणार का. परंतु विजय सपकाळ काय फलंदाजी केली. खऱ्या अर्थानं पाहता आपल्यातील असलेली भेदकता, अचूक मारा पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅट मधून जणू काही बॅटला दिला गेला यशस्वी भवचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वाद प्राप्त खेळी आपल्याला करताना पाहायला मिळते. तब्बल 49 धावा या आपल्या टीम साठी नवे तर आपल्या इनिंग मध्ये याने सादर करण्यात आल्या. एका धावेपासून जरूर अर्धशतक परतवला गेला, परंतु त्याला माहिती अर्धशतकापेक्षा माझी खेळी माझ्या टीमसाठी किती महत्वाची आहे. कारण की दोन्ही टीम्स मधील लीग फॉर्मॅट मधील मॅच म्हटली ना मंडळी तर तुम्हाला ही मॅच खूप महत्वाची असते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय पाहायला मिळतात. स्ट्राईकला पाहतोय आपण खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल अमित. इथे अमितच्या बॅट मधून पाहता लेग ग्लास केला. तिथे क्षेत्ररक्षक मागील धावत पळत चाललाय, परंतु जिंकणार का रेस, परंतु नाही जिंकली गेली. सरड्याची धाव कुंपणापर्यंत आणि येतोय दिमागदार चौकार. चौकार आले तर महेशजी पोपळकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा धनादेश दिला जाईल या अमित खेळाडूला. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण अक्षयच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्यात आला, चौकार आला गेला. पुढचा चेंडू कसा असेल. इथे समोरच्या बाजूला फटका लाजवाब आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्याहून सूर्य क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ते कार्यक्रम 50 खोका कार्यक्रम होका. इथे मी तर म्हणेन या खेळाडूनं गोट्या खेळल्यात की नाही लहान वयामध्ये, आज प्रश्नचिन्ह असेल. कारण की डायरेक्ट हिटचा मानस होता, जरी काही चेंडू घेऊन गेला असता तरी पण देखील खेळाडू बाद केला असता, परंतु इथे जर तरला महत्व दिले जात नाही. पुन्हा एकदा पाहतोय आपण
इथे खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या बाजूला गुदगुल्या करून जाणारा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो, तत्पर केला गेला आणि तिथे मी ते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 19च्या घरामध्ये. 19च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय लाखात भारी 19 फेब्रुवारी आपल्या राज्याचा सण येतोय. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला आनंद साजरा होणार, फटाके वाजणार, ढोल ताशांचा गजर होणार आणि ते फटका देखील सुरेख आलाय, परंतु इथे फटका फसला गेलाय आणि तंबूचा इशारा पहिला दे धक्का हिरा धबक्का खेळाडू बॅक टू द गाव टॉक डीजे. जी खेळी विजय सपकाळ या खेळाडूने केली ना, त्या खेळाडूची वाहवा करावी लागेल आणि त्याचं प्रत्युत्तर अर्थातच आम्हाला इथे धावा रोखाव्या लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच नरेंद्र पाहायला मिळतात. तर पाहतोय आपण नरेंद्र आले गेलेत. इथे नरेंद्रच्या पहिल्याच बाडमधून समोरच्या बाजूला फटका आपल्याला पाहायला मिळते, परंतु तिथे एका हाताने चेंडू कॅरी केला जाईल आणि फक्त मिळते तिथं एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 20च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय दिल्ली अभी बहुत दूर आहे. दिल्लीला जायचं असेल तर तुम्हाला हवाई सफर करावा लागेल, एअर हॉस्टेजला सलामी द्यावी लागेल, एकच करावं लागेल. चेंडू आणि पार्किंग प्लॉट, चेंडू आणि हवाई सफर, चेंडू आणि मान्यवरांना मानवंना, चेंडू आणि एअर हॉस्टेजला सलामी तुम्हाला इथेच द्यावी लागेल. कारण की 63 धावाचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलं. प्रथमतः फलंदाजी करत असताना या वेनेखोल टीमनं आणि दादागिरी राहिली गेली. अर्थातच या टीमचा अर्थातच पाहतो आपण बॅकबॉन विजयजी सपकाळ यांची 49 धावा नाबाद पाहायला मिळाल्या. त्याच्या जोरावरती 63 धावा. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन बोलली तब्बल 21च्या घरामध्ये. आता समीकरण आपल्या समोर जोडले जाईल. येणारे 12 चेंडू 42 धावा. 12-42चं समीकरण. क्लिअरिटी विथ क्वालिटी आज आपल्याला पाहायला मिळते. याच भिवंडी शहरातील एक अशी वाहिनी, ज्या वाहिनीनं अर्थातच खऱ्या अर्थानं कमी दिवसामधलं कमवलंय नाव, संघर्षाचं दुसरं नाव अर्थातच पाहायला मिळते. ओम फोटो लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वाह करावी लागेल, का कौतुक होणार नाही. नवीन गोलंदाज विकासच्या पहिल्या चेंडूवरती केली कामगिरी झकास. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार ठक डीजे. पहिल्या चेंडूवरती खरपूर समाचार घेतला. गोलंदाज विकास वरती झकास कामगिरी केली. आता इथून तुम्हाला चोप मार द्यावा लागेल. तुमचं बॅटिंग करणार टीम अर्थातच बनघर इथे जेल घ्यायचा होता, परंतु असं म्हणतात ना, लांबून बघितली तर देखणी, तर जवळ बघितलं तर चकणी. ही अवस्था मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि इनफिल्ड मध्ये झेंडू धरणीला दान केला. इथे जर पाहतो विजय सपकाळ यांचा पहिल्या इनिंग मध्ये झेल सोडला गेला आणि त्याच्यानंतर प्रत्युत्तर केलं आणि त्याचा प्रत्युत्तर बाद आपण फटका जरूर आलाय आणि सीमारेषेला आग लावणारा, संघर्षाचा शंका करणारा फटका आला बॅट्समनच्या माध्यमातून. आता इथे तुम्हाला खांद्याला खांदा लावून कामगिरी करावं लागेल. पावलावरती पाऊल ठेवावं लागेल. इथे दबाव पाहायला मिळते. आता तिसरी ओव्हर पाहायला मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. आता इथून पुढे कशी गोलंदाजी करणार, कसे बॅटर खेळणार, हे प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल. परंतु इथे धमाका फोडला गेलाय नरेंद्र आणि अमितने.
इथे पाहता मिले हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावत पळत येणार, फेकी करणार. तत्पूर्वी पाहतोय आपण फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 34च्या घरामध्ये. समीकरण खूपच अवघड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 12 मध्ये 42 ची आवश्यकता होती, परंतु आता इथून पुढे कशी फटकेबाजी असणार. बनगर टीम जर विन झाली तर पाहतोय महेशजी पोपळकर साहेबांच्या माध्यमातून 3000चं रोख कॅश प्राइज दिलं झाली. ते फटका आपल्याला अफलातून पाहायला मिळाला, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक धावते पडते, परंतु शेवटच्या मुवमेंटला ना बाबू ना शोना ना मुन्ना गेंद गई सीमा के बाद टुन्ना टुन्ना येतील 4 धावा. आता मी तर म्हणा मॅच कुठेतरी पटरीवर येताना पाहायला मिळते. इथे वाईट चेंडू, म्हणजे अशा पद्धतीने पाहतोय आपण डोंबिवली स्थानकावरती कल्याणला जाणारी गाडी चुकून 2 वरती आली की काय, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ते चेंडू वाईट. पुढचा चेंडू बॅटच्या माध्यमातून मनगटाच्या जोरावरती फेकून दिलेला, मैदानाच्या बाहेरचा. अर्थातच पाहतोय हिरव्या हिरव्या झाडाला पिवळा पिवळा बॉल. बॅट्समनने लावला जोर आणि आला षटकार. येणारे चेंडू असतील 6 आणि धावेची आवश्यकता असणार, ते म्हणजे 18. मॅच आली मी तर म्हणेन, मॅच मध्ये पुनरागमन केलंय मी तर म्हणेन या बनघर टीमानं. जसं पाहताय महेशजी पोपळकर साहेबांचं एटीएम खुल्लं झालं ना, त्या एटीएम ला पासवर्ड टाकण्याचं काम मी तर म्हणेन आतापर्यंत केलंय. परंतु मॅच जिंका आणि 3000चा कॅश प्राइज घ्या आणि 3 षटकार मारा, 3 चौकार मारा आणि 500 चा धनादेश घ्या. 6-18चं समीकरण मी सातत्याने म्हणतो. तसेच पाहतो आपण नितीनजी मनवे साहेब यांचं देखील एटीएम खुल्लं झालंय, त्यांच्या माध्यमातून देखील 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे आता गावावरून येणारी वाट खर्ची तर निघेल, प्लस त्याच्यासोबत पुढच्या मॅचची एंट्री फी देखील निघेल. ही वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दोन्ही संघासाठी एकच म्हणेन, काही हार बाकी काही जीत बाकी आहे. अभी तो जिंदगी का सार बाकी आहे आणि या मॅच मध्ये खूप काही बाकी आहे. 6-18चं समीकरण. पहिला चेंडू पाहतो आपण, फटका लाजवाब पाहायला मिळाला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय चौका ठॉक डीजे. व्हेंटिलेटर या डॉक्टरने अर्थातच नरेंद्र. इथे पुन्हा एकदा रिस्ट ऑफ द बॅट, बॅटच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटकालाय, फेकून दिला मैदानाच्या बाहेर.
नरेंद्र नरेंद्र नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घोंगवताना पाहायला मिळते. आता मी तर म्हणेन या वेणुगोल संघासाठी जर इथून मॅच हारली, इथून तिथून पेरलं मिळालं लसून, अहो इथून तिथून पेरलं मिळालं लसून, आता घ्या फरशी पुसून. आता ती तुम्हाला इथून मॅच फिरवावी लागेल गोलंदाज. मी तर म्हणे विजय सपकाळ यांच्या पूर्ण मेहनतीवरती पाणी फेरलं की काय या 2 षटकांमध्ये. विकास आणि रुपेश 3 चेंडू 4 धाबा. मॅच होती कुठे मंडळी, आली कुठे. हृदयाची धडधड वाढवणारे सामने आज आपल्याला पाहायला मिळते. नैमित्य साधलं गेलं, औचित्य साधलं गेलं. सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी मानाची स्पर्धा. इथे बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. तिथे फक्त एकच धाव मिळणार आहे. फटका दुधारी तलवारीमध्ये खेळायचा होता, तिथे मनस्थिती पाहायला मिळाली नाही आणि तिथे मी ते एकच धाव. म्हणजे आता येणारे समीकरण 3, 2 आणि 3 धावेची आवश्यकता. स्ट्राईकला पाहायला मिळते आपल्याला अमित. त्याची देखील वाहवा करावी लागेल, कारण की दोन्ही टीमच्या खेळाडूंचा विचार करायचा झाला तर विजय सपकाळने देखील आपली कामगिरी बजावली, परंतु आता इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, अन्यथा तुम्हाला पराभव याच्याशी गाठ बांधावी लागेल. पुढचा चेंडू. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणे नरेंद्रने एक धाव घेऊन चुकी केली की काय असं म्हणतात मान्यवर. चौ जाऊन चोता केला, आता गुलाबजाम वाटी सुटला. आता 1 चेंडू 3 धाबा. सळो की पळो. आता आली बाबा कळ, आता जोरात पळ. 1-3 समीकरण. फटका समोरच्या बाजूने आला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि या स्पर्धेच्या नियमाच्या जोरावरती जणू काही सामना जिंकला गेला. अंगात आलंय खऱ्या अर्थानं 12 वाजून गेलेत. म्हणजे जणू काही याच्या अंगामध्ये हाडळ बिडळ आली की काय. आणि फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील टीम्स आपण एंटर करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम